मित्रांनो, ह्या खरा गाव पण ह्या खरा कोकण. हे बघू शकता पारंपरिक वाडो, नाचणूक कुळीत पजाव चवळी सगळा केला झूम करून दाखवतो. मित्रांनो वाडो कोकणातलो वाडो मला माहित नाही अशी इकडे शेती जातात ती. कधीतरी येऊया इकडे पावसात वगैरे, मस्त वातावरण असताना बघा. इकडे उडिया हवी मळणी बिळणी झालीशी वाटतं. तर मित्रांनो पुन्हा एकदा मातीचवर असतो आणि आपला कोकण एक नंबर. हो व्ह्यू कसं वाटता नक्की कमेंट करून सांगा. तुमची एक कमेंटसुद्धा चॅनलला पुशअप होण्यास मदत होतली. आणि मातीचो रस्तो संपता आणि लगेच हैसून झालो डांबरीकरण. कारण हो करतेच होतो, कारण मोठे मोठे गुन्हे होते सर, नाहीचे गुन्हे मांडलेले पहिले त्यावेळी रस्तो केलो तेव्हा. आता भारी वाटता. आता मी करेक्ट बरोबर असं. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी थोडा बारकर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करताय. तर मित्रांनो आत्ता मी बरोबर असं आंबेलीच्या नूतनवाडीमध्ये, आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आंबेलीतल्या नूतनवाडीतून जाता. आणि या बाजून आता रस्तो पण झालो बऱ्यापैकी, जय गरज होती थंयसर. आणि पुढे मातीचा रस्तो पण असा. आणि सुरुवाती तुमका दाखवली ती तिकडची शेती वगैरे त्यांची. पण आज असा जत्रा कुमरलची, आणि कुमरलच्या जत्रेक पण जाऊचा. पण त्याच्या पहिली आपण बघूया, जर ठरला तर आपण बरपालीतले आपले 2 बाचे असत आमच्या पालीतल्या गावातले, तर त्यांच्यासोबत जाऊचा असा जत्रेक. संध्याकाळी 8 वाजता तरी जातले. पण त्याच्या अगोदर जर काही केलं बाहेर फिराक भाडा वगैरे असला नवीन गावात कुठला काही वेगळ्या काही ते दाखवसारखे असला तर तुमका नक्की दाखवेन. चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. या बाजू बघा भाताची गिरण हा. रस्ते रुंदीकरण झाले आणि एक नंबर झाला, भारी वाटता बघू. पिकुळा गाडी पिकुळा. चाळेश्वर मंदिर. परत एकदा मातीचा रस्तो. आज संपूर्ण ब्लॉगमध्ये मातीचा रस्तोच दिसतो बहुतेक. भारी वाटता. जरे बंबरमध्ये असं गावठण. ह्या बाजून एक पक्षी आरडता आणि त्याचा ऐकन दुसऱ्या बाजून आरडता सेम. हा कुठल्या पक्षाचा आवाज सांगा, मला काय माहिती ना. तर शांत ठिकाणी असेल तर म्हटलं व्हायसवर पण देऊया रीलला. आणि आज भाडी पण थोडी कमी असत त्याला म्हटलं जरा स्वतः व्हायसवर काय. तर मित्रांनो रील तर व्हायसवर देऊन झाली. आता जाऊया स्टॉपवरती. आपण एक रेग्युलर आपला भाडा असा करोना सदनचा आता असा 1:30 वाजता बरोबर, म्हणजे 1:15 वाजता सुटायचा भट्टाला. तो पण जी बाडी गावतरी ती मारूया आणि तुमका मग नंतरच भेटताय. चला. दुपारचे वाजले बरोबर 1:15. चला बेडशीवरती जाऊया. ह्या असा बेडशीवरचा जुना पूल. पाणी बघा हिरवागार असा. चला पटापट जाऊया, आधी वेळ नको. कसला मित्र निभार लागता बघा. आणि मी यायला व्हिडिओ अपलोड करू. मगाशी म्हणजे काल जे आपण व्हिडिओ बघितल्यात त्याच्या टाईमलॅप्स होते ते ह्याच जागेवरसून होते इकडसून. आणि आत्ता हैसून ना मगाशी मोर गेलो मी त्या साईडून उभं होतं. जवळ असल्याचे त्याचे मस्त फोटो काढून गावतले होते. तर मित्रांनो 5:45 वाजले. बघता बघता एक रील पण अपलोड केला. अजून एक वेळ गावता तसा करून टाकायचा.
आता संध्याकाळी बघूया 8-7:30 वाजता तरी सुटायचं लागतं हायसून. नंतर आपण जातो भरपालीत. आता तुमका डायरेक्ट मी एकतर भरपालीत भेटतोय नाहीतर मग कुंभरलात बघूया कसं काय शक्य होत आता. चला आता जाऊया. एक भाडा असा आपण बारीकसा. मित्रांनो हे कोकणातलं घर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडेल या घरामध्ये राहायला मोजक्या जागेत. आणि कोकणातली ही वाट कशी वाटते ती पण कमेंट करून नक्की सांगा. ते घालशी हँड ग्लोव्ह.
बल्ब फुटतोय, बल्ब मार बसतात. चला मित्रांनो, रात्रीचे वाजले पावणे. आम्ही आता पालखी संपवून इलो. मित्रांनो, झरेबांबरमध्ये पोचलो. विमानतळावरती असं मामाचो जिल्हा आणि मामाच्या जिल्ह्याचो मित्र गेलो. आणि जे आपण तुमका सांगितलेलं सकाळी की दोघजण भाचे होते सोबत, ते पण गेले. तुम्ही सेल्फीमध्ये बघितले असतात त्यांना सारखे. तर त्यांना पण त्यांच्या घराकडे बर्फालीत सोडलं. तर मित्रांनो, देवळाकडे आमच्या पोचलं एकदाचो. थंडी हा भरपूर तशी तितकी लागा ना, कारण 2 शर्ट आम्ही घातले. तुमका खोटा वाटला. तर मित्रांनो, पोचले आमच्या मंदिराकडे. तर आज गेले कुंभरलच्या जत्रेत. तुम्ही बघितले असतात कुंभरलची जत्रा. आणि बरेच जण ओळखीचे गावले, खूप जण गावले. ज्यांच्यावर फोटो बिटो मारूचे होते, पण इतकी घाई गडबडी होती ना. आणि ज्यांका मी घेऊन गेलोय सोबत, आर्यन आणि आदित्य. तर परीक्षा असल्यामुळे लवकर येऊचा पडला. तरी पालखी जायचं रवलं या माझा नशीब. आणि माझ्यावर मामाचा जिल्हा होतो, तो पण बोललो की पालखी तरी आपण जाऊया. तर मामाच्या जिल्ह्याने जाऊ गेले घराकडे. त्यांच्या घराकडे सोडलं आणि मी आता इले घराकडे पोचलोय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर भेटली. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्याबरोबर सोबत होतो आमचं नारायणराव राणे, देवमळ्यामधलं तर मित्र माझं. तर त्याचा पण एक यूट्यूब चॅनल असा, कला कोकण दर्शन म्हणा. त्याच्या चॅनलवरती पण तुमका दशावतार, भजना, डबल बारीचा काय असा बघू गावताला. आणि त्याच्या चॅनलला पण नक्की सपोर्ट करा. आणि तिने आता मग सेल्फी मारलेली आमच्याबरोबर, ती तुमका लास्टला दाखवते, नाही तर सुरुवाती घासात मध्ये काहीतरी. आणि त्याच्यानंतर आपले शेखर बोर्डेकर वर्ग मित्र 10वीमधलं. तर त्याचा पण यूट्यूब चॅनल हा. त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव मी खाली दिलं आहे वरती स्क्रीनवरती. ते पण जाऊन त्याला पण सपोर्ट करा. मस्त मस्त व्हिडिओ बनवता तो. आणि फोटोग्राफर असा